टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत नाशिकमधील वृक्षतोड ही प्रशासनाची चूक अशी कबुली गिरीश महाजनांनी दिली। त्यानंतर नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी काही सवाल उपस्थित केले आहेत। उशिरा का होईना चूक मान्य केली आहे, मात्र वृक्षतोड केल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा सवाल त्यांनी केला आहे। त्यांनी उशिरा का होईना आपली चूक या ठिकाणी मान्य केली। म्हणजे जे प्रशासन किंवा नाशिक महानगरपालिका किंवा संबंधित विभाग आहे, जे चुकीच्या गोष्टी नाशिक शहरात तपोवन असेल किंवा नाशिक शहरात वृक्षतोड असेल या ठिकाणी चुकीच्या प्रक्रिया राबवत आहे आणि चुकीच्या प्रक्रिया राबवून वृक्षतोड केली जाते, या आज आपण अधोरेखित केलं आहे। तर यात आम्हाला तुमची सर्व पर्यावरणप्रेमींची मागणी हीच आहे, ह्या दोषी व्यक्ती असेल, दोषी संस्था असतील, विभाग असतील, त्या सर्वांवर आपण आता कठोर कारवाई करावी। जर ही चुकीची मंत्री महोदयांना असं वाटतंय की हे खरंच चुकीचं आहे, तर त्यांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार हे स्पष्ट करावं। त्यांनी त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा। तसेच आम्हाला म्हणजे 17 लोकांना 6 एप्रिल रोजी दिवसभर अवैधपणे पोलीस स्टेशनमध्ये अडवून ठेवण्याचा काय कारवाई केली पाहिजे त्याबद्दल जाब विचारा।